नमस्कार, मी अलका. मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आता हा 15 ऑगस्ट जवळ येतोय, म्हणून मी स्वातंत्र्य दिनानिमित्त खास असं तिरंगी थालीपीठ बनवते. आता ते थालीपीठ कसं बनवायचं, काय काय लागणार आहे ते आपण बघूया. हे बघा, मी इथे थालीपीठाची भाजणी घेतली आहे, 1 मेजरिंग कप. मी 3 कलरमध्ये करणार आहे, म्हणजे 3 मेजरिंग कप मी थालीपीठाची भाजणी घेतली. त्याच्यात 3 वेगळे कलर्स येणार आहेत. आता ही मी गाजर किसून ते उकडून घेतलं आहे. नंतर हे पनीर व्हाईटसाठी किसून घेतलं आहे. आणि हे एक पालक उकळत्या पाण्यात ब्लांच करून त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर थोडीशी टाकली, त्याची प्युरी करून घेतली. हे तिन्ही लागणार आहे. मग आपल्याला लागणार आहे मीठ आणि हे सफेद मिरी पावडर आणि थोडेसे या हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला पनीरमध्ये आणि गाजरामध्ये काही तिखट नाही आहे म्हणून ते घालायचे. चला तर बघूया कसं करायचं आहे ते. आता आपल्याला या भाजणीपासून 3 रंगाचे 3 गोळे करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा मी पालकाचं करते. ही थालीपीठाची भाजणी आहे, ती घेतली आहे मी. आता त्याच्यामध्ये ही पालकाची प्युरी घालायची आणि आता जसं घट्ट गोळा होईल आधी अर्धी घालून घेऊया. आणि आता त्याच्यात मीठ टाकते चवीप्रमाणे आणि आता हे याचा गोळा करून घेते. हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे आणि लागेल तर पाणी घालायचं आहे, नाही तर आपण एक घट्ट गोळा करून घ्यायचा, मग थापायचं आहे ते. हे बघा, पालक घालून हिरवा भाजणीपासून केलेला थालीपीठाचा गोळा तयार आहे. भाजणीचा खमंग वास मस्त येतो, एकदम तयार केला आहे. आता मी दुसरा गाजरापासून तयार केलेला थालीपीठाचा गोळा तयार करून घेते. थालीपीठाच्या भाजणीमध्ये मोहन घातले. मगाशी पण मी पालकाचं जे केलं होता गोळा, त्याच्यात पण मोहन घातलेलं होतं. आता आपण ऑरेंज करतोय, म्हणजे हा आता उकडलेलं गाजर आहे ते ह्याच्यात घालायचं. मीठ चवीप्रमाणे येईल. आणि तिखट काहीच नाही ह्याच्यात, म्हणून मी बारीक चिरून मिरच्या घालते, त्या घालूया. आणि आता पाणी लागेल तसं आपण घालून हे सगळं एकत्र गोळा करून घेऊया. ऑरेंज गाजरापासून एक थालीपीठाचा गोळा केला आहे, त्याच्यामध्ये उकडलेला गाजर आहे, हा तयार आहे. आता आपण पनीरचा व्हाईट गोळा करून घेऊया. तिसरा कलरचा व्हाईट थालीपीठाचा गोळा करून घेऊया. हे भाजणी आहे, त्याच्यामध्ये मोहन म्हणून थोडंसं तेल घातलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कलर यावा म्हणून व्हाईट मिरी पूड घालते मी. आणखी चवीप्रमाणे ह्याच्यात पनीरमध्ये थोडंसं मीठ असू शकतं, त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि हे पनीर घालते किसलेलं, ते घालूया. आणि आता ह्याचा गोळा करून घेते. थालीपीठाच्या भाजणीचे 3 रंगाचे 3 हे गोळे तयार करून घेतले आहेत. आता हे तिन्ही थालीपीठं म्हणजे वेगवेगळी करायची आहेत. एक ऑरेंज येईल, एक व्हाईट येईल आणि एक ग्रीन येईल. आपण नेहमी थालीपीठ करतो ह्याच्यावरती तव्यावरती तेल टाकून घेऊन व्यवस्थित थापून वरून तेल घालून, अशा तऱ्हेने तिन्ही थालीपीठं आता आपण करून घेऊया. हे बघा, तिरंगी थालीपीठ तयार आहे. 15 ऑगस्ट स्पेशल केलेलं आहे मी. 3 रंग आहेत, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. आणि खुसखुशीत झालेली नक्कीच असणार, कारण भाजणीपासून केलेली आहेत. त्याच्यामध्ये ते अतिशय पौष्टिक झालेली आहेत, कारण पालक वापरला आहे, नंतर कोथिंबीर, नंतर पनीर आहे आणि गाजर आहे. तिन्ही पौष्टिक पदार्थ आहेत आणि भाजणी वापरलेली आहे. त्यामुळे करून बघा कसं काय आहे, कसं काय वाटतं आहे तुम्हाला. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.